तुम्ही कधी विचार केलाय का, ज्या हवेला आता श्वासाद्वारे तुम्ही आत घेतलं त्याचा प्रवास किती अचाट आहे? काही तासांपूर्वीच हा श्वास दूरवरच्या अथांग सागराला स्पर्श करून आला असेल. काही मिनिटांपूर्वी तो एखाद्या जंगलातल्या झाडांच्या पानांमधून आरपार गेला असेल. ही हवा ना कधी एका ठिकाणी थांबत नाही. ती हजारो मैलांचा प्रवास करून अगदी या क्षणी अगदी तुमच्यापर्यंत पोहोचली आहे. तुमचा हा श्वास म्हणजे संपूर्ण जगाची सफर आहे. आपण अन्नाशिवाय काही महिने राहू शकतो, पाण्याशिवाय काही दिवस, पण हवेशिवाय फक्त काही मिनिटं. आपण ज्याला रिकामी जागा म्हणतो ना, तीच प्रत्यक्षात आपल्याला जिवंत ठेवणारी सर्वात मोठी शक्ती आहे. हवा दिसत नाही, पण ती पृथ्वीचं अदृश्य कवच आहे. ती नसेल तर पृथ्वी हा अंतराळातला एक निर्जीव आणि मूक दगड असेल. मित्रांनो, मंथन संवादच्या आजच्या अंकात आपले हार्दिक स्वागत आहे. चला आज आपण जाणून घेऊया ह्या अदृश्य शक्तीची म्हणजेच हवेची गोष्ट. ही गोष्ट सुरू झाली तेव्हा पृथ्वीवर जीवन नव्हतं. तेव्हाची पृथ्वी आज सारखी शांत आणि हिरवीगारही नव्हती. ती सतत हालचालीत होती. ती तप्त होती, कोरडी होती, अस्वस्थ होती. आकाशातून उल्का कोसळत होत्या. पृथ्वीची स्वतःशी झुंज चालली होती. ज्वालामुखीच्या मुखातून उष्ण वायूंचे लोट बाहेर पडत होते. तो धूर नव्हता, तो पृथ्वीच्या आतला श्वास होता. कार्बन, वाफ, नायट्रोजन हे सगळं मोकळं होत होतं. काहीही थांबत नव्हतं, काहीही धरून राहत नव्हतं. पण पृथ्वीने ते सोडून दिलं नाही. त्या दाहक वायूंनी हळूहळू पृथ्वीभोवती एक अदृश्य आवरण विणलं. जणू पृथ्वीने स्वतःभोवती एक शाल गुंडाळली. ते आवरण दिसत नव्हतं, पण ते काम करत होतं. मित्रांनो, हेच ते वातावरण होतं. ही हवा सुरुवातीला माणसासाठी नव्हती, ती जीवनासाठीही नव्हती. ती होती पृथ्वीला वाचवण्यासाठी. तिने उष्णता धरून ठेवली, तिने थंडीला थोपवलं. तिने पृथ्वीला थोडा वेळ दिला शांत होण्यासाठी. तो वेळ म्हणजे बदलाचा काळ होता. पृथ्वी हळूहळू थंड होऊ लागली. पाणी स्थिर होऊ लागलं. आकाश शांत होऊ लागलं. हवेत पहिल्यांदा शिस्त निर्माण झाली. पण ती अजूनही श्वास नव्हती, पण श्वासाची पूर्वतयारी होती. ती हवा म्हणजे पृथ्वीने घेतलेला सुस्कार होता. तो सुस्कार ऐकू आला नाही, पण त्याशिवाय पुढची गोष्ट शक्यच नव्हती. हळूहळू सूर्यप्रकाश ढगांमधून झिरपू लागला. तो प्रकाश गरम नव्हता, तो संयमी होता. पाणी स्थिर झालं. समुद्रांना पहिल्यांदा आरसा मिळाला. पण हवा अजूनही अपूर्ण होती. ती पृथ्वीला वाचवत होती, पण जीवनाला अजून बोलवत नव्हती. मग काहीतरी अगदी लहान घडलं. इतकं लहान की कोणी पाहिलंच नाही. समुद्राच्या पाण्यात जन्माला आले चिमुकले जीव. त्यांना आज आपण सायनोबॅक्टेरिया म्हणतो. ते झाडांपूर्वी होते, ते प्राण्यांपूर्वी होते, ते माणसाच्या कल्पनेपूर्वी होते. त्यांनी सूर्यप्रकाशाकडे पाहिलं आणि तो आत घेतला. हा प्रकाश पहिल्यांदाच जीवनाच्या आत गेला. या छोट्या जीवांनी हवेशी काहीतरी वेगळंच केलं. त्यांनी कार्बन शोषायला सुरुवात केली आणि हवेत काहीतरी नवीन सोडलं. ती भेट लहान होती, पण तिचा परिणाम अमर होता. ती भेट म्हणजे प्राणवायू. सुरुवातीला तो वायू धोकादायक होता, कारण पृथ्वी त्यासाठी तयार नव्हती. पण हळूहळू वातावरण बदलू लागलं. हवेने नवा समतोल शोधायला सुरुवात केली. आकाश निळं होऊ लागलं. श्वासासाठी जागा तयार होऊ लागली. विज्ञानाच्या भाषेत ती नायट्रोजन आणि ऑक्सिजनची रचना होती, पण निसर्गाच्या भाषेत ते जीवनाचं आमंत्रण होतं. तो संदेश कुठल्याही शब्दांशिवाय दिला गेला. जगाने तो स्वीकारला आणि पहिल्यांदाच पृथ्वीने फक्त वाचणं थांबवलं. तिने जगायला सुरुवात केली. हवा दिसत नाही, पण ती पृथ्वीची सर्वात मोठी ढाल आहे. आपण वर पाहतो तेव्हा आकाश शांत वाटतं, पण त्या शांततेच्या पलीकडे ऊर्जा धावत असतात. ती ऊर्जा थेट पृथ्वीवर आली असती तर काहीच उरलं नसतं. म्हणून हवा मध्ये उभी राहिली. ती पहिली भेट स्वतः घेते
अंतराळातून येणारी घातक किरणं हवेच्या कुशीतच विरघळून जातात. धगधगते उल्कापालत हवेच्या स्पर्शातच राख होतात. आपण पडणारे तारे पाहतो, पण तो आकाशाचा चमत्कार नसतो, ती हवेची ढाल असते जी काम करत असते. हवा केवळ श्वास नाही, ती पृथ्वीचं कवच कुंडल आहे. ती इतकी शक्तिशाली आहे की तिने जीवनाला अजूनही जिवंत ठेवलं आहे. आणि तरीही मित्रांनो, ती कठोर नाही, ती तितकीच हळवी आहे. ती स्पर्श न करता आपल्या अंतर्मनाला स्पर्श करते. पहिल्या पावसाचा मातीचा सुगंध हवेच्या खांद्यावर बसून येतो. फुलांचा सुवास हवेच्या लाटांवर तरंगत येतो. स्वयंपाकघरातील भूक हवेच्या श्वासातच पसरते. हवा नसती तर सगळं थांबलं असतं. जग मूक झालं असतं. आवाज जन्मलाच नसता. आपला शब्द हवेवर चालतो. आपलं संगीत हवेवर उडतं. बासरी, तबला, शंख हवेलाच बोलायला लावतात. म्हणून हवा फक्त संरक्षण नाही, ती अर्थ वाहून आणते. ती भावना पोचवते. ती पृथ्वीची ढालही आहे आणि आवाजही आहे. मित्रांनो, हवेचे नियम सगळ्यांसाठी सारखे आहेत. ती कुणाचं नाव विचारत नाही. ती कुठलाही पासपोर्ट तपासत नाही. ती कुठलीही सीमा मानत नाही. एका बाजूला महल असू शकतो, दुसऱ्या बाजूला झोपडी असू शकते, पण दोन्ही ठिकाणी श्वास तोच असतो. श्रीमंत माणूस वेगळी हवा मागू शकत नाही. गरीब माणूस कमी हवा घेऊ शकत नाही. निसर्गाच्या या दरबारात सगळे समान आहेत. हवा कुणाला जास्त देत नाही. हवा कुणाकडून कमी घेत नाही. ती न्याय करत नाही. ती भेदभाव करत नाही. ती फक्त अस्तित्व मान्य करते. राजा आणि रंक एकाच हवेत श्वास घेतात. योद्धा आणि साधू एकाच हवेत जगतात. बाळाचा पहिला श्वास आणि वृद्धाचा शेवटचा श्वास एकाच हवेत मिसळतो. म्हणून हवा ही सर्वात मोठी लोकशाही आहे. ती कुणाच्या मालकीची नाही. ती विकत घेता येत नाही. ती साठवून ठेवता येत नाही. ती अडवताही येत नाही. म्हणून ती सर्वांची आहे आणि म्हणूनच तिची जबाबदारीही सर्वांची आहे. विज्ञानाच्या दृष्टीने ध्वनी कधीच पूर्णपणे नष्ट होत नाही. तो फक्त आपल्याला ऐकू येणं थांबतं. प्रत्येक आवाज हवेत कंप निर्माण करतो आणि त्या कंपांना हवा विसरून टाकत नाही. हजारो वर्षांपूर्वी कुणीतरी गायलेले गीत आजही हवेत आहेत. आपल्या पूर्वजांनी उच्चारलेले शब्द हवेत पसरलेले आहेत. ते शब्द थांबले नाहीत. ते हळूहळू दूर गेले, पण ते नाहीसे झालेले नाहीत. त्या लहरी आजही या हवेच्या गर्भात कुठेतरी विसवलेल्या आहेत. आपण त्या ऐकू शकत नाही, पण हवा त्यांना विसरलेली नाही. हवा काहीही लिहत नाही, पण ती सगळं साठवून ठेवते. प्रत्येक हसू, प्रत्येक आर्त किंकाळी, प्रत्येक प्रार्थना, प्रत्येक निरोप हे सगळं हवेत विरघळतं आणि ते हवेतच टिकून राहतं. म्हणून हवा ना ही या जगाची अदृश्य डायरी आहे, ज्यात शब्द नाहीत पण आठवणी आहेत, ज्यात पानं नाही पण अस्तित्वाची नोंदी आहेत. प्रत्येक सजीवाचा श्वास त्या डायरीत एक ओळ लिहून जातो आणि पुढचा श्वास त्यावर नवीन ओळ जोडतो. हवा काळ मोजत नाही पण काळाला साठवून ठेवते. माणूस जेव्हा पहिल्यांदा पृथ्वीवर जन्माला आला तेव्हा हवा आधी इथेच होती. ती त्याची वाट पाहत होती. माणसाने तिला डोळ्यांनी पाहिलं नाही, पण त्यांच्या फुफ्फुसांनी तिला पहिल्या क्षणी ओळखलं. तो स्पर्श शब्दांशिवाय झाला. हवा शरीरात आली, क्षणभर थांबली आणि त्या थांबण्यात काहीतरी बदललं. त्या थांबण्यात विचार जन्मले. त्या थांबण्यात भावना जाग्या झाल्या. त्या थांबण्यात माणूस माणूस झाला. हवा बाहेर गेली, पुन्हा परत आली आणि प्रत्येक वेळी ती थोडी थोडी वेगळी होती. कधी शांत होती, कधी धावत होती, कधी थरथरत होती. माणसाचं मन हवेबरोबर बदलत गेलं. माणूस रडला तेव्हा श्वास अडखळला. माणूस हसला तेव्हा श्वास मोकळा झाला. माणूस प्रेमात पडला तेव्हा श्वास विसरला गेला. माणूस घाबरला तेव्हा श्वास लपला. हळूहळू माणूस विसरला की तो हवा वापरत नाही, तो ती उधार घेतो. हा श्वास आधी कुठेतरी दुसऱ्या सजीवात होता.
काल जो श्वास एका झाडाचा होता तो आज तुमचा आहे. आजचा श्वास उद्या कोणातरी अजूनच्या फुफ्फुसात असेल. म्हणून आपण कधीच एकटे नसतो. आपण श्वासाने एकमेकांशी जोडलेलो असतो. मित्रांनो, हवा बांधता येत नाही, म्हणूनच ती खरी स्वतंत्र आहे. ती कोणाचीही परवानगी घेत नाही. ती कोणाच्याही आदेशावर चालत नाही. ती फक्त निर्मळपणे वाहत असते. माणसाने मात्र तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याने जंगल तोडली, त्याने आकाश जड केलं, माणसाने हवेत विष कालवलं. परंतु हवेने कधीही ओरडून विरोध केला नाही. तिने कुठलीही लढाई छेडली नाही. ती फक्त हळूहळू लांब जाऊ लागली. ती नसल्याचं जाणवायला वेळ लागला, पण तो वेळ आला तेव्हा उशीर झाला होता. तेव्हा कळलं, हवा नसेल तर प्रगतीही घुसमटते. कारखाने उभे राहू शकतात, रस्ते पसरू शकतात, पण श्वास अडखळला तर काहीच पुढे जात नाही. हवा थांबली तर विचार थांबतात, विचार थांबले तर प्रश्न थांबतात, आणि प्रश्न थांबले तर माणूसच संपतो. स्वातंत्र्य म्हणजे फक्त मोकळीक नाही. स्वातंत्र्य म्हणजे वाहण्याची जागा. हवा आपल्याला हेच शिकवते. ती बांधली गेली तर ती नाहीशी होते. पहिला श्वास या अफाट ब्रह्मांडातून आला. तो पृथ्वीपर्यंत पोहोचला. तो इथे थांबला. तो इथे बदलला. तो समुद्रांमधून गेला. तो जंगलातून फिरला. तो असंख्य सजीवांच्या फुफ्फुसातून प्रवास करत राहिला. प्रत्येक श्वासाने तो वेगळा झाला, पण कधी संपला नाही. आज जो श्वास तुमच्या आत आहे तो आधी कुठेतरी दुसऱ्याच्या जीवनाचा भाग होता, आणि उद्या तो कोणा अपरिचित जीवनात मिसळेल. श्वास येतो, श्वास जातो, पण प्रवास कधी थांबत नाही. एक दिवस आपला शेवटचा श्वासही निघून जाईल. तोही पृथ्वीला निरोप देईल आणि पुन्हा त्याच ब्रह्मांडात मिसळून जाईल. काही संपणार नाही, फक्त रूप बदलणार आहे. म्हणून ही गोष्ट कधीच संपत नाही, कारण जोपर्यंत या जगात एक जरी श्वास शिल्लक आहे तोपर्यंत ही गोष्ट प्रत्येक क्षणी पुन्हा नव्याने सुरू होत असते. आता काही क्षण थांबा. हा श्वास आत घ्या आणि हळूच बाहेर सोडा. काहीही बदलू नका, फक्त जाणवा. हा श्वास तुमचा असला तरी तो फक्त तुमचाच नाही. त्यात ही पृथ्वी आहे, जीवन आहे, संपूर्ण ब्रह्मांड आहे. हवा आपल्याला काही शिकवत नाही. ती फक्त आठवण करून देते की आपण वेगळे नाही, आपण जोडलेलो आहोत. जोपर्यंत एक जरी श्वास वाहत आहे तोपर्यंत ही गोष्ट चालूच आहे. मित्रांनो, ही होती गोष्ट हवेची. आजचा संवाद इथे थांबतो, पण तुमच्यातलं मंथन इथून सुरू होतं. आपण पुन्हा भेटूया पुढच्या भागात, मानव विज्ञान आणि तत्वज्ञानांच्या आणखी गोष्टींसह. मला खात्री आहे आजची गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मंथन संवाद ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे विचार, प्रश्न आणि भावना मला कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूया पुढच्या अंकात. धन्यवाद.